जळगावात वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली। भीषण अपघातानंतर संतप्त जमावानं डंपर पेटवलाय। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला। जळगाव शहरात रात्रीपासून तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। खाली डंपर एका मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला धडक दिले होते। ते मोटरसायकलमध्ये एक माणसं, एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होतं। ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाले होते। त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाले आणि संताप झालेला इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डंपर जळाले होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच। आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेले आहे आणि जे कोणी आरोपी आहे ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचा मालक आहे, त्याला आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे। FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। FIR दाखल झाल्याबरोबर त्यांच्या अटकेचं पुढील कारवाई होणार आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय धक्कादायक असा प्रकार, भरधाव डंपरनं 9 वर्षाच्या चिमुरडीला चिरडलं। त्यानंतर खरं तर हा भीषण अपघात घडला। संतप्त जमावानं डंपर सुद्धा पेटवला। त्यानंतर तणाव सुद्धा पाहायला मिळालेला होता। सध्याची काय परिस्थिती आहे जळगाव मधली? निश्चितच गौरी, आपण जर बघितलं तर जळगाव शहरातून जाणारा मुंबई नागपूर महामार्गावर अपघात घडलेला आहे। एका वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे 9 वर्षाच्या चिमुरड्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। त्यामुळे संतप्त जमावाने तो डंपर हा महामार्गावरच पेटवल्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि महामार्गावर डंपर पेटवत नागरिकांनी संतप्त जमावाने रस्ता रोको केल्यामुळे जवळपास 1 ते 2 तास मुंबई नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती। या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं होतं आणि नागरिकांना ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी पोलीस आणि नागरिक संतप्त जमावामध्ये वाद झाला। त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज देखील आपल्याला पाहायला मिळाला। यात एक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या प्रकरणी डंपर चालक आणि डंपरचा जो मालक आहे या दोघांना MIDC पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे। तसेच अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून महामार्गावर काही उपाययोजना करता येतील का या संदर्भात देखील प्रशासनाला आदेश देण्यात आलेले आहे। ज्या ठिकाणी अपघात झालेला आहे त्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक टाकण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आलेल्या आहे। आपण जर बघितलं तर जळगाव शहरात आता तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळते आहे। मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिस्थिती आता नियंत्रणात असून आरोपींना अटक केल्यामुळे कुठेतरी जमाव देखील आता शांत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गौरी, हो, नक्कीच सचिन, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।